आदिनाथ शास्त्रीचा मित्र स्वप्नील आता माझ्या ताब्यात आहे आणि तो अशा अवस्थेत आहे की तो काहीच करू शकत नाही. परमेश्वर, नीट खात्री करून उचललायस की मागच्या वेळच्या सारखा? साहेब, आत्ताच मी आदिनाथ शास्त्रीशी बोललो आणि नंतरच तुम्हाला फोन केलाय. कुठे आहे तो आता? काही बोलला? तेवढंच बाकी आहे, पण गेल्या वेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे मी साहेब. नाही, गेल्या वेळच्या नाही, मला आता कुठल्याच चुका नको आहेत. वाघ म्हटलंय तुला मी त्या दिवशी. वाघ या नावाला साजेसा वाघ, कळलं? वाघ जेव्हा शिकार करतो ना साहेब, तेव्हा ती अर्धवट कधीच करत नाही. करायची तर ती पूर्ण करतो. आणि बऱ्याच दिवसांनी जेव्हा तो शिकार करतो तेव्हा ती शिकार देखील लक्षात राहण्यासारखी असते. नाही, तेवढंच कर. ढोल ताशे वाजवत, पायघड्या घालून, हत्तीवर बसून तुला आणीन या देवळात. पण यावेळेस मला ती मुलगी मात्र पाहिजेच. तिला तर मी आणेनच साहेब, पण इन्स्पेक्टर वजलवारांना कळवा. त्यांच्या पुढ्यात मी लवकरात लवकर खरा खुनी उभा करतोय. कारण नजरेच्या टप्प्यातली शिकार कधीच कुठलाही वाघ सोडत नाही. वजलवार अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसा अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छति. बाबा, कुसुम कशी आहे ग? बरी आहे का? बऱ्यात तशा, पण भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय त्यांचं. सारखे काहीतरी नको नको ते विचार करत असतात. अमकीला असं झालं, तमकीला तसं झालं, मलाही तसंच होणार नाही ना, असं सारखं बोलत होत्या. मला काय म्हणाले माहितीये, माझ्यावर सतत लक्ष ठेव. लहानपणापासून तशीच आहे ती. काढा घेतला नसेलच. नाही, अजिबात तयार नाहीत घ्यायला. थोडा चहा आणि बिस्किट तेवढी घेतली. औषध घ्यायला नको, मग बरं कसं वाटणार? हरकत नाही, एकदा मनातली भीती केली की होईल सगळं सुरळीत. बाबा, काय ग, काही विचारायचं आहे का तुला? हो, म्हणजे एक प्रश्न सारखा घोळतोय माझ्या मनात. विचार विचार. वंस खोलीच्या बाहेर पडलेल्या दिसल्या ना, तर समजा आपण असं धरून चाललो की रात्री त्या पाणी प्यायला म्हणून उठल्या असतील, दरवाजापर्यंत आल्या असतील आणि मग त्यांना चक्कर आली. पण मग चक्कर येण्याआधीच त्यांना काही आठवत का नाहीये, म्हणून मला जरा काळजी वाटते. नाही, मला नाही वाटत तसं. मुळात ही कुठली तरी शारीरिक व्याधी आहे असंही मला वाटत नाही. हे सगळं मानसिक आहे, मानसिक, आणि तेही तात्पुरतं. म्हणजे काय बाबा? कुसुमला चक्कर आली असेल, पण त्या आधीच
मला काहीच आठवत नाही हे तिचं म्हणणं काही मला पटत नाहीये. वसुधा, ज्या माणसांना आपण आपल्या घरातल्या माणसांकडून टाळले जातोय, आपल्याला महत्त्व दिलं जात नाही आहे असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा त्यांच्याकडून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होता. कुसुमही त्याला अपवाद नाही. ही सर्वसाधारण मानसिकता आहे. तुमचं म्हणणं ठीक आहे, पण तरी सुद्धा बाबा एकदा डॉक्टरांना बोलवून घेऊ का? म्हणजे रागवू नका तुम्ही, पण कुसुमनसे एरवी कशाही वागत असल्या तरी हे सगळं त्या फक्त आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दामून करत असतील असं खरंच नाही वाटत मला. श्रीराम श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. प्रथमेश, आजोबा प्रथमेश आहे का इकडे? अरे, आत्तापर्यंत इथेच होता. बहुतेक शुभ्राच्या खोलीत असेल. प्रथमेश म्हणजे ना चंदोबा, काय झालं एवढं? आज आज्याशी बोलायचं देखील नाही का? तसं काही नाही आजोबा. प्रथमेशला न्यायला आलो होतो. राधा येणार होती, पण तिचा फोन आला मला. म्हणाली की प्रथमेश खूप चिडलाय माझ्यावर, तुम्हीच घेऊन या असं म्हणत होती, म्हणून आलो. आता प्रथमेशला घरी सोडणार आणि कामाला जाणार मी. बर, तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हो, म्हणजे काय काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त. मग तू एवढा अस्वस्थ का आहेस? मी नाही, म्हणजे ते कामाच्या घाईत आहे ना, त्याच्यामुळे वाटत असेल तुम्हाला कदाचित. चेहऱ्यावरचे भाव कधीही खोटं बोलत नाहीत चंदोबा. हो, खरंच तसं काही नाही आहे आजोबा. खरंच तसं काही नसेल तर मग उत्तम आहे. निघ तू. तुझ्या धावपळीत माझा व्यत्यय नको. तू तुझ्या कामाला जा. हो, माझ्यामुळे ते राहायला नको. चंदू, काय झालं रे? आजोबा, मला तुमच्यापासून काही लपवून ठेवायचं नाहीये आणि खोटं तर त्याहून बोलायचं नाहीये. बरोबर आहे. खोटं कधीही बोलू नये, आणि काही मनात ठेवलंस तर तुलाच त्रास होईल, नाही का? हो, पण काही गोष्टी स्पष्टपणे जर बोललो ना तर त्याचा तुम्हाला त्रास होईल अशी भीती वाटते आजोबा, म्हणून. चंदू, आजपर्यंत अनेक जड गोष्टी पचवल्या. आता आणखीन असं काय सांगणार आहेस तू? आजोबा, स्वप्नील. काय झालं स्वप्नीलला? चंदू, काय झालंय? कुठे आहे स्वप्नील? परमेश्वरच्या ताब्यात आहे. श्रीराम
श्रीराम. तरीच मला तो गुड मॉर्निंग आजोबा म्हणायला देखील आला नाही. तुम्ही काळजी करू नका. मी आणि आधी त्याला परमेश्वरच्या ताब्यातून सोडवायचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही प्रयत्न कराच. तुमच्यात हिम्मत आहे, तरुण रक्त आहे. पण जे काय कराल ते योग्य मार्गाने करा. कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या मदतीने. हो आजोबा. पण प्रश्न असा उरतो की स्वप्नीलला परमेश्वरने ताब्यात कसे काय घेतले? ते आता स्वप्नील परत आल्यावर कळेलच ते आपल्याला. आता आम्हाला त्याला सोडवायचा प्रयत्न करायला हवा. देव तुम्हाला नक्की यश देईल. तेच टेन्शन होतं आणि त्यामुळे राधा आणि प्रथमेशकडे दुर्लक्ष झालं माझं आणि प्रथमेश रागावला माझ्यावर. मी प्रथमेशला काहीतरी समजावून सांगेल. त्याची काळजी तू करू नकोस. तू आदिनाथ स्वतःला जपा आणि स्वप्नीलला लवकरात लवकर सोडवून आणा. हॅलो. हॅलो भाई, कुठे आहेस तू? आत्ताच घरातून बाहेर पडलोय. पण मला सांग, परमेश्वरचा काही फोन आला होता का? नाही. मला स्वप्नीलचं टेन्शन यायला लागलंय. अरे टेन्शन इकडे पण क्रिएट झालंय. म्हणजे तू तू घरी काही बोललास? नाही रे, मी काही बोललेलो नाहीये, पण केव्हाही कळेल. स्वप्नील आपल्याच घरी राहिला होता, माहितीये ना. आज त्या परमेश्वरचा नक्की फोन येईल, कारण त्याची काहीतरी मुदत असेलच ना. मग आधी काही करून आपण आता त्याला लवकर सोडवायचे प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला दोघांनाच काहीतरी ठरवायला हवंय. पण काहीही करून त्याला लवकरात लवकर सोडवायला हवं. भाई, स्वप्नीला सोडवण्यासाठी आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. तो परमेश्वर, त्याच्या सगळ्या ऑप्शनचा आपल्याला सगळ्या बाजूने विचार करावा लागेल. तो काय काय करू शकेल याचा अचूक अंदाज बांधावा लागेल. भाई, आपण भेटून बोलूया. आपण नेहमी भेटतो त्या ठिकाणी ये. ठेव मी फोन. ठीक आहे, मी येतो. बाय बाय. बोल चंदू. मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो. स्वप्नीला का पकडलेस परमेश्वर? गंमत, मजा, शिकार करायचा आनंद मिळाला मला. परमेश्वर, तुझ्या भावाला जाऊन विचार जा. माझ्या भावाच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे. अपहरण झालेली नाही. तू मला धमकी देतोयस? जा जा, आता जा आणि कंप्लेंट कर. हवं तर मी येतो. म्हणजे मग काय, त्यांना ना मला शोधावं लागणार नाही. कबुली जबाब घ्यायला. हा, अरे पण पुराव्याचं काय करणार आहेस? परमेश्वर,
आदिनाथ शास्त्री जर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यानं सांगितलं की त्याचं अपहरण झालं होतं तर काय करशील? मी काय करेन हे तुला वेगळं सांगायची गरज आहे का चंदू? हा, पण स्वप्नीलचं काय करेन हे मी तुला नाही सांगू शकत. स्वप्नीलवरून ब्लॅकमेल करतोस? तो नसताना तर मला आणखी कुणीही चालला असता. काय, काही जणांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. काय हवंय तुला? तेच जे मला तुझ्या भावाकडनं हवं होतं. पण हुशार निघाला, स्मृतिभ्रंशाचं नाटक करून पळाला. पण या स्वप्नीलची स्मृती जरी गेली ना तरी मी त्याची ती परत आणेन. सुलेखाचा पत्ता मिळवीन आणि मगच त्याला सोडेन. अरे सुलेखाचा पत्ता हवाय ना, मग त्याचा आणि स्वप्नीलचा काय संबंध आहे? काहीच नाही. पण तरीही तू त्याला ना मला तुझ्या या स्वप्नीलला काय करायचंय ना तुझ्या भावाला काय करायचं होतं. मला फक्त सुलेखा हवी आहे बस. अरे स्वप्नील फक्त तुमचा मित्र आहे रे, आणि तो भेटला नाही म्हणून तुम्ही इतके बेचैन झालात. आणि अभिमान साहेबांचा मुलगा आहे रे, रक्ताचं नातं आहे. गेले कित्येक दिवस साहेब अभिमानला भेटू शकले नाहीयेत. आणि तो तर बिचारा न केलेला खुनाचा आरोप डोक्यावर घेऊन कुठे फिरतोय देव जाणे. आणि त्याला निर्दोष ठरवण्यासाठी मला फक्त सुलेखा हवी आहे बस. अरे एकच गोष्ट मला कळत नाही, मी तुला किती वेळा सांगितलं सुलेखाचा पत्ता हवाय ना तुला, मग त्याचा या दोघांची काय संबंध आहे? काय संबंध हे तू मला विचारू नकोस, तुझ्या भावाला विचार, आदिनाथ शास्त्रीला. परमेश्वरचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. त्यावेळी तू मला शांत राहायला सांगितलंस, तर आतापर्यंत इथपर्यंत मजाही गेली नसती त्याची. काय करणार होतास तू? असं काहीतरी केलं असतं ना आधी की स्वप्नीलच काय, पण शास्त्री कुटुंबातल्या कुणाकडेही नजर वर करून बघायची हिंमत झाली नसती त्याची. असं केल्याने आपला प्रश्न सुटणार होता का? पण निदान ही अशी कोंडी तर झाली नसती. तर आपण काही ना काही करून स्वप्नीलला सोडवू, पण कशावरून तो आणखी कोणाला पकडणार नाही. तू सुटलास ना तेव्हाच आपल्या लक्षात यायला हवं होतं. यामुळे आपले पुढचे प्लॅन्स आणि सगळे प्रयत्न फसणार तर नाहीत ना? कसले प्रयत्न करायचे आणि कुठल्या दिशेला करायचे काहीच समजत नाही. त्याची ती मागणी, अरे काय सारखा सुलेखाचा पत्ता मागत होता आणि मला म्हणाले की तुला विचार तुझा आणि सुलेखाचा काय संबंध आहे. तुझा आणि सुलेखाचा काही संबंध नाहीये ना.